राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. अनेक वेळा काहीतरी चटपटीत खायचे असते, पण बनवण्यासाठी आवश्यक साहित्य किंवा पुरेसा वेळ नसतो. तुमच्यासोबतही असे होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. अगदी काही मिनिटात ही रेसिपी तयार होते. सर्वप्रथम अगदी लहान आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. हे बटाटे मार्केटमध्ये अगदी सहजतेने भेटतात. हे बटाटे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत आणि त्याची साली काढायची आहेत. तर मी आता हे बटाटे उकडवायला ठेवते. बटाटे उकडवलेत आणि त्याची सालही काढून घेतलेली आहे. तर आता यासाठी लागणारे साहित्य असे आहे की मी लसूण घेतली आहे आणि लसूण बारीक चिरून घ्यायची आहे. एक गड्डी लसूण आहे. आमचूर पावडर, काळी मिरी पावडर, लाल मसाला, जिरं, मीठ आणि बटर घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हे बटाटे थंड झाल्यावर काट्याच्या चमच्याने या बटाट्यांना छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे जेणेकरून चारही बाजूने छिद्र पडतील असे छिद्र पाडायचे आहेत. म्हणजे कसं मस्तपैकी मसाले आतमध्ये प्रवेश करतील. अशा पद्धतीने छिद्र पाडायचे आहेत. आणि छिद्र पाडताना नाजूकपणे करायचं आहे, नाहीतर बटाटा तुटू शकतो. बटाट्यांना छिद्र पाडून झालेली आहेत. तर मी आता ते बाजूला ठेवते आणि आपण आता मसाला तयार करून घेऊया. तर यासाठी मी इथे काळी मिरी पावडर घेतली आहे, जिरं घ्यायचं आहे, आमचूर पावडर आणि लाल मसाला पावडर असे सर्व मसाले घेऊन एकमेकांमध्ये चांगले मिक्स करायचे आहेत. हा मसाला आपण जे बटाटे तयार करून ठेवलेले होते त्या बटाट्यामध्ये घालून घेऊया आणि पूर्णपणे वर खाली असे बटाटे करत हा मसाला बटाट्यांना छानपैकी लावून घेऊया. अशा प्रकारे हलवून हलवून हा मसाला सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छानपैकी वर खाली करत या बटाट्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण याला 10 मिनिटासाठी झाकण मारून बाजूला ठेवूया. म्हणजे जेणेकरून हे मसाले बटाट्यांमध्ये छानपैकी मुरले पाहिजेत. यासाठी आपण 10 मिनिटं झाकण मारून ठेवायचं आहे. गॅसवर पॅन तापायला ठेवलेला आहे. तर त्यामध्ये आता मी बटर टाकणार आहे आणि बटर पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता लसूण घालायचे आहे. लसूण एक गड्डी लसूण घेतलेला आहे मी इथे आणि तो चांगला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि ही लसूण मोठ्या आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत चांगली परतवून घ्यायची आहे. लसूणचा कलर चेंज होत आलेला आहे आणि छानपैकी सोनेरी रंग पण आलेला आहे त्याला. तर आपण आता यामध्ये मसाल्याने कोट केलेले बटाटे घालून मंद आचेवरती बराच वेळ आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आणि भाजताना कसं थोड्या थोड्या वेळाने हे असं वर खाली करत हलवायचं आहे. म्हणजे कसं बटाट्याला मसाल्याची चव छान येईल. आणि बटाटे किंचित सोनेरी झाले की मग गॅस बंद करून टाकायचा आहे. तर आपली ही बटर गार्लिक पोटॅटोची रेसिपी तयार आहे. तुम्ही यामध्ये 1 चमचा ऑरेगॅनो आणि 1 चमचा चिली फ्लेक्स हे पण टाकू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात काही चटपटीत खायचं असेल तर बटर गार्लिक पोटॅटोची ही रेसिपी ट्राय करा. हे बनवायला खूप सोपी आहे आणि झटपटही आहे.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.